नमः शिवाय सगळ्यांना. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा ठिकाणी जिथे साक्षात भक्तीचा सागर ओसंडून वाहते. औंढा नागनाथच्या अगदी जवळ असलेल्या औंढा नागनाथ सारखेच भव्य दृश्य असलेले हे मोठे मंदिर. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रथ उत्सव साजरा करण्यात येतो. मला वाटलं हा उत्सव तुमच्यासोबत शेअर करावा, म्हणून या उत्सवात महादेव आणि तुम्ही पण माझ्यासोबत आहे. मंदिरातील बाहेरील परिसर आणि आतमधला परिसर बी बघा किती मोठा आणि भव्य आहे. फुलांची सजावट आणि भक्तीची गर्दी ही वेगळीच ऊर्जा जाणवत होती. सगळीकडे फक्त न फक्त जल्लोष. जरी खूप गर्दी असली तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान. देवाच्या भक्तीत इतके तल्लीन आणि मन प्रसन्न झाल्यासारखे वाटत होते. आणि महत्त्वाची बाब म्हणजे रथ ओढण्याची उत्सुकता प्रत्येकालाच लागली होती. कोणाकोणाला तर वाटायचे मी 5 फेऱ्या तरी पूर्ण करा रथासोबत, आणि कोणी तर रथाचा एक पाया हातात घेऊन 5 फेऱ्या पूर्ण करण्याच्या जल्लोषमध्ये होते. देवाच्याच कृपेने भक्तीमुळे शक्ती मिळते हे खरे आहे. संध्याकाळच्या 7 वाजता रथाचा प्रवास सुरू झाला. तेव्हाचे दृश्य शब्दात मांडणे कठीण आहे. ढोल ताशाचे मोठ्या प्रमाणात गजर चालू होता. त्याच प्रकारे मी पहिला व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलवर. त्यावर तुम्हाला ढोल ताशाचा संपूर्ण गजर आणि सर्व तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. भक्तांनी आनंदाने केलेलं नृत्य, देवाच्या भक्तीमध्ये स्वतःला विसरून गेलेले असे भक्त सुद्धा आहेत. हा रथाचा महाउत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. इथे मोठमोठे कार्यक्रम सुद्धा होतात. या गावातील हे एकमेव आणि भव्य मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे. हे बघा किती गर्दी झालेली आहे आणि मंदिर सुद्धा किती भव्य दिसत आहे आतमधून, आणि चारी बाजून खूप देवाचे मंदिरे आहे. इथे मोठं असं पटांगण सुद्धा आहे. ते गर्दी आहे पण रथाचे दर्शन पूर्ण तुम्हाला मिळणार आहे. तुमच्याकडे होतो का या प्रकारे रथ साजरा? होत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा बघा एक फेरी झालेला रथ, आणि किती मोठा रथ आहे. याला उचलायलाच 50 ते 100 लोक लागतात. आणि चारी बाजूनं लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर दिसणारे हे विलोभनीय दृश्य. प्रत्येक भक्तासाठी फक्त देवाचे दर्शन महत्त्वाचे असते, म्हणूनच तर प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे स्क्रीन सुद्धा लावलेले आहे. कितीही गर्दी असली तरीही त्यांना दर्शन प्राप्त व्हावे यासाठी. कितीही गर्दी असली तर प्रत्येक भक्त देवाच्या दर्शनासाठी उत्सुक असतो. प्रत्येक भक्ताला असे वाटते केव्हा मला देवाचे दर्शन आतमधून मिळेल आणि देवाच्या चरणी मस्तक टेकवण्यासाठी मिळेल, असे प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते. पंढरपूरला वारी करणाऱ्या भक्तांना पण असे वाटते की मला हा देवाच्या चरणी मस्तक ठेवायला मिळो. तसेच प्रत्येक भक्ताला असेच वाटत असते. हा बघा स्क्रीनवर रथाचे दृश्य किती छान दिसत आहे आणि किती भव्य दिसत आहे. पहिली फेरी झाली आणि ढोल ताशाचा गजर झाला. फटाके फोडून आणि नृत्य करून खूप आनंदाने हा पहिला फेरीचा समारंभ पूर्ण केला. 50 वर्षापूर्वी हा रथ समारंभ चालू केला होता. तेव्हापासून हा साजरा करण्यात येत आहे. अंदाजे सांगायचे झाले तर 50-55 वर्ष झालेच असणार. तर शेवटून तुम्हाला स्क्रीनवर न दिसता डायरेक्ट रथाचे दर्शन करून देते. हा भव्य रथ समारंभ मी बघितला माझे पुण्याच असं मला वाटते, आणि तुम्ही बघितला मोबाईलवर असो या कसाही बघू, पण तुमचे पण मोठे पुण्यच आहे असे मला वाटते. देव प्रत्येकाला यश देतच असते. आमच्यासोबत सर्वांचे घर आनंदात राहो आणि दुःख नेओ आणि सुख समृद्धी मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लहान लहान मुलींनी सुद्धा साडी वगैरे घालून नृत्य केले आणि नृत्य खूप छान त्यांनी केले. गर्दी असल्यामुळे मला जास्त प्रमाणात पाहायला मिळाले नाही. थोडे सुद्धा पाहायला मिळाले, पण मी तुम्हाला थोडे जितके मला बघायला मिळाले मी तितके तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार. नृत्य तर भव्य होते आणि त्यासोबत ढोल ताशाचा आवाजसुद्धा गडबडला होता. माझा ध्रुव तर रथ बघण्यासाठी खूपच उत्साही झाला होता. तुम्हाला या पहिले मी सांगितल्याप्रमाणे हा रथ महोत्सव बघा किती सुंदर आणि भव्य आहे. हे बघा किती गर्दी झालेली आहे. ओढण्यासाठी सुद्धा रथ पकडून प्रत्येकजण ओढत आहे. चारी बाजूनं गर्दी झालेली आहे. आणि रथाची पहिली फेरी झाल्याबरोबर फटाके आणि सोबतच ढोल ताशे आणि नृत्य मोठ्या प्रमाणात होत होते. याच प्रकारे 5 फेऱ्या सुद्धा पूर्ण करण्यात आल्या
आणि सोबतच महत्त्वाची गोष्ट म्हणजे समारंभ इतका महत्त्वाचा होता. ढोल, ताशे आणि गजर ही तर महत्त्वाची बाब होतीच होती, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पुढे बघा तुम्ही. गर्दी इतकी झाली होती, पण उभं राहण्याची जागा नव्हती. देवाप्रती असलेली आपली ओढ किती मोठी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. 5 फेऱ्या होईपर्यंत तो उत्साह मोठा टिकून राहिला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाप्रसाद. सुमारे 70 ते 80 हजार भाविकांची उपस्थिती आहे. प्रत्येक उपस्थित असलेल्या भक्ती आणि भाविकांचे पोटभर जेवण. गावचे लोक आणि बाहेरचे आलेले पाहुणे सगळे मिळून अगदी प्रेमाने महाप्रसादाचा लाभ घेत आहे. हा एक परंपरेने चालत आलेला मोठा सोहळा आहे. आपल्या मनामध्ये देवाची भक्ती आणि उत्साह मोठा आहेच, पण परंपरेने चालत आलेला हा सोहळा त्याहीपेक्षा मोठा आहे. पूर्वीपासून चालत आलेली ही प्रथा अजूनही त्यांनी चालू ठेवली याचे मला खूप कौतुक वाटते. याहीपेक्षा मोठा सोहळा दरवर्षी हो ही मनापासून इच्छा आहे. देवाच्या कृपेने महाप्रसादाला सुरुवात झाली. महाप्रसाद पण खूप छान, पोटभर जेवण आणि खूप टेस्टी सुद्धा होते. तरी जायच्या वेळेस बघा किती गर्दी झाली. रात्रीचे 11 वाजले. सर्वांच्या घरात लक्ष्मीचा वास असो. लाईक आणि सबस्क्राईब.